रणजितसिंह मोहिते पाटील आणि सुजय विखे पाटील यांनी भाजपत प्रवेश केलेला आहे। त्यांच्या पक्ष प्रवेशानंतर अजित पवार यांनी मोठा खुलासा केला। विजयसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी देण्यासाठी त्यांना फोन करत होतो, मात्र त्यांनी फोनच बंद केल्याचा खुलासा अजित पवार यांनी पुण्यातील कार्यकर्ता मेळाव्यात केलाय। पाहूयात काय म्हणाले अजित पवार। साहेबांनी आणि पक्षाने विजयसिंह मोहिते पाटील साहेबांनी तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून लढावं असं क्लिअर सांगितलेलं होतं। त्या मीटिंग मध्ये मी पण एक साक्षीदार आहे, परंतु त्यांचा आग्रह होता की मला स्वतःला उमेदवारी देण्याच्या ऐवजी त्यांनी एक नाव दिलेलं होतं, त्यांना उमेदवारी द्या। दादांनी शेवटचे 2 दिवस जे काही जयंतराव पाटील वगैरे फोन करायचे, साहेबांचे पीए फोन करायचे, त्यांनी फोनच स्विच ऑन केला आणि म्हणून नंतर त्यांनी तशा प्रकारचा निर्णय घेतला। ही गोष्ट लक्षात ठेवा। सुजय विखे हे मला अनेकदा भेटलेले होते, त्यांची माझी चर्चा झाली। सुजय विखेनी पहिल्यांदा पक्षाला द्या, नसेल ते तर मी राष्ट्रवादीमधून उभं राहायला तयार आहे। मी नंतर जयंतरावांनी मी त्यांच्याशी चर्चा केली, ठीक आहे आम्ही तुला उमेदवार राष्ट्रवादीतनं देतो, उभं राहा, पण काय कुठं माशी शिकली माहित नाही, त्यांनी तिकडचा रस्ता धरला। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।